नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज गुरुवार आहे आणि आज माघ दर्श अमावस्या आहे. दर्श अमावस्या ही अत्यंत शुभ आणि प्रभावी मानली जाते. दर्श अमावस्येच्या दिवशी आपण जर का काही प्रभावी उपाय केले तर याचे रिझल्ट आपल्याला हे 100% बघायला मिळत असतात. अमावस्येच्या दिवशी खास करून आपण आपल्या पितरांची सेवा करणं, त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची सेवा करणं हे महत्त्वाचं मानलं जातं. आपल्या बघा, अमावस्येला खास करून आपले पूर्वज हे पृथ्वीवर येतात आणि आपण त्यांच्यासाठी काय करतो हे ते पाहत असतात. जर का आपण आपल्या पूर्वजांसाठी काही उपाय केले, काही तर्पण विधी केली तर बघा, आपले पूर्वज हे तृप्त होऊन पुन्हा पितृलोकात निघून जातात आणि आपल्याला चांगले कृपा आशीर्वाद देत असतात. त्याचप्रमाणे आपल्याला संध्याकाळी कापूर सोबत ही एक वस्तू आपल्याला जाळायची आहे. बघा, यामुळे घरातील भांडणे, पितृदोष, नजरबाधा, क्लेश, इतर काही अडचणी असतील त्या अडचणी सर्व काही नष्ट होईल. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. हा उपाय आपल्याला संध्याकाळी 6 वाजेपासून संध्याकाळी 9-10 वाजेपर्यंत करता येणार आहे. हा उपाय आपण इतर वेळेस करू शकतो, परंतु हा उपाय जर का तुम्ही अमावस्येला केला तर याची रिझल्ट हे तुम्हाला जास्त पटीने बघायला मिळतात. तिन्हीसांची जी वेळ असते, लक्ष्मी येण्याची जी वेळ असते, त्या वेळेत खास करून हा उपाय केला जातो. यामुळे घरातील सर्व बाधा, वाईट बाधा किंवा घरातील व्यक्ती एकमेकांशी नीट बोलत नसेल, मुलाचं आईचं पटत नसेल, मुलाचं वडिलांचं पटत नसेल, तर बघा या सर्व गोष्टी घरात साठून राहिलेल्या नकारात्मक निगेटिव्ह ऊर्जेमुळे होत असतात. त्याचप्रमाणे घरात जर का वाईट बाधा, वाईट शक्ती आली, त्यामुळे ह्या गोष्टी घरात घडून येत असतात आणि अशीच बाधा, अशीच नकारात्मक ऊर्जा घराच्या बाहेर काढून टाकण्यासाठी आपल्याला हा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. उपाय कसा करायचा याच विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर अशाच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. पहा, अमावस्येच्या दिवशी आपण कोणते कोणते उपाय करू शकतो याविषयीची व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे. ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात. तुम्हाला संध्याकाळी हा उपाय करण्यासाठी एक प्लेट किंवा एक कापूरदाणी घ्यायची आहे किंवा एक मोठी मातीची पंती तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला 5 कापराच्या वड्या ठेवायच्या आहे. भीमसेनी कापूर असेल तर भीमसेनी कापूर तुम्ही अवश्य ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला यामध्ये 2-3 लवंगा ठेवायच्या आहेत. अखंड फूल असलेली लवंग घ्या. 2 ते 3 तुम्हाला हिरवी विलायची घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला बघा थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि ही पिवळी मोहरी तुमच्या घरात असलेल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला 7 वेळा किंवा 3 वेळा उतरवून घ्यायची आहे. अगदी थोडी थोडी मोहरी तुम्हाला हातात घ्यायची आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला ही मोहरी उतरवताना वेगळी वेगळी मोहरी घ्यायची आहे आणि ही मोहरी एकत्र करून तुम्हाला ह्या कापराच्या भांड्यात तुम्हाला टाकायची आहे. यावर तुम्हाला थोडंसं गाईचं शुद्ध तूप टाकायचं आहे आणि ह्या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या देवघरात प्रज्वलित करायच्या आहे. हे करत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या गुरूंचा जप करू शकतात किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करू शकतात. यानंतर तुम्हाला हे भांडं तुमच्या घरात सर्वत्र फिरवून आणायचं आहे. याचा धूर तुम्हाला तुमच्या घरात सर्वत्र फिरवायचा आहे. त्यानंतर हे भांडं तुम्ही तुमच्या घराच्या दरवाजाच्या उंबरट्यावर ठेवायचं आहे. जोपर्यंत ह्या सर्व वस्तू जळत आहे तोपर्यंत तुम्हाला मंत्राचा जप करायचा आहे. ज्यावेळेस याची राख होईल त्यावेळेस तुम्हाला ही राख थंड झाल्यावर तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाखाली तुम्हाला ही राख टाकून द्यायची आहे. बघा, अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. या उपायाने तुमच्या सर्व बाधा नष्ट होतील. तुमच्या पाठीमागे लागलेली इडापिडा नष्ट होईल. घरात असलेली अलक्ष्मी निघून जाईल. घरात जर का कोणाची प्रगती होत नसेल, घरात एखादं शुभ कार्य होत नसेल तर बघा या सर्व गोष्टी या एका उपायामुळे दूर होणार आहे. हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला करायचा आहे. त्याचप्रमाणे ज्या घरात खूप क्लेश होत आहे, खूप नकारात्मक ऊर्जा साठलेली आहे, त्यांनी हा उपाय रोज केला तरी चालेल. रोज फक्त तुम्हाला थोडेसे तांदूळ घेऊन, एका मातीच्या भांड्यात थोडेसे तांदूळ घेऊन 2 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. 2 अखंड फूल असलेला लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहे आणि ह्या तुम्हाला तुमच्या घरामध्ये देवघरासमोर प्रज्वलित करायच्या आहेत. बघा, या उपायाने घरातले
वाद क्लेश नक्कीच कमी होतील. घरात सकारात्मक ऊर्जा संचारेल. घरात असलेली निगेटिव्ह ऊर्जा दूर होईल आणि पॉझिटिव्ह एनर्जी तयार होईल. यामुळे घरातील व्यक्तींमध्ये सकारात्मक विचार तयार होतील आणि घरातले क्लेश वाद भांडणं या गोष्टी नष्ट होतील. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद.